न्यूयॉर्क टाइम्स न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. आज सकाळीच अत्यंत दुःखद घटना संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात येऊन धडकली. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले. त्या पूर्ण घटनेला संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आहेच. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या सुकन्या कोमलताई साळुंके ढोबळे यांच्याशी आपण आज त्याविषयी बातचीत करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद घटना आज घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले आहे. आपले आणि ढोबळे परिवार आणि पवार परिवारांचे गेल्या 40-50 वर्षापासून ऋणानुबंध आहेत. आपण या घटनेबद्दल 2 शब्द आमच्याशी व्यक्त व्हावे. सगळ्यात आधी तर आपल्या माध्यमातून मी आदरणीय अजितदादा पवार यांना, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. आणि आजचा दिवस हा खरंच काळाच्या ह्याच्यात नोंद करण्यासारखा आहे. एवढा महत्वाचा नेता आपला आज आपण गमावलेला आहे आणि तो अत्यंत दुर्दैवी अंत झालेला आहे. म्हणजे आज ज्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे त्या घड्याळाची वेळ चुकली आणि विशेष करून आदरणीय अजित पवारांसारखे नेते वेळेत सगळीकडे पोहोचत असताना आज जातानाची वेळ चुकवून गेलेले आहेत. आणि त्यांची ही वेळ चुकीची ठरलेली आहे, जाण्याची ही वेळ नव्हती. आणि ही जी काही पोकळी आज निर्माण झालेली आहे राजकारणात किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्येच, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. आणि आज माझं तुमच्या माध्यमातून सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एक मी आवाहन करते की आज पवार कुटुंबियांना साथ देण्याची गरज आहे. आज त्यांच्या ह्या एवढ्या मोठ्या दुःखाच्या क्षणात आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना आधार देण्याची गरज आहे. ती आपल्या सर्वांकडून त्यांना मिळावी अशी मी आज तुमच्या माध्यमातून अपेक्षा करते. आणि खरं तर आज जे काही तुम्ही सांगितलं की जे काही जुने ऋणानुबंध होते, अनेक क्षण आले, अनेक वेळा त्यांना भेटण्याचा संबंध आला, पण आता जी काही बातमी आली त्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली की जे 4 वर्षापूर्वी कोरोनाची जी काही लाट आली होती त्यामध्ये पूर्ण देशाला कोरोनाने एक धडा शिकवला होता. तसं दादांचं जाणं हे पक्षात पडणाऱ्या फुटी असतील, पक्षीय राजकारण असेल, पारिवारिक राजकारण असेल, ह्या सगळ्याच गोष्टींना वाचा फोडणारं आणि अभ्यास करायला लावणारं हे जाणं आहे. आणि याच्यावरती सगळ्यांनीच खूप आत्मपरीक्षण करून येत्या काळात पवार कुटुंबासोबत साथ दिली पाहिजे आणि सोबत राहिलं पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद.